अरे गांजा. आणि गांजा नाही आहे तो. मग गांजाच आहे तो. गांजा आहे तो. हो गांजा आहे तो. मॉर्निंग. बस आता एका ठिकाणी थांबली आहे. इथे आम्ही आता चहा नाश्ता करू आणि मग मनालीला पोहोचायला जरा वेळ आहे आम्हाला. छान वाटतं सकाळचं. मी पण तेच झालेला आहे ब्रेकफास्ट आणि एकदम भरपेट चहा पण चांगला होता. हो मस्त होतं. ब्रेकफास्ट जास्त चांगला होता. आता इथनं आपण जाणार आहे मनालीच्या आधी आपला एक स्टॉप आहे. तिथनं मग आपल्याला हॉटेलवर जायचं. सो लेट्स गो. तर आम्ही पोहोचलो आमच्या स्टॉपवर मनालीजवळ, जेथे आहे पतली कुहल म्हणून आहे. आणि इथनं आता आमची कॅब आहे जी आम्हाला घेऊन जाणार आहे आमच्या रिसॉर्टवर, विच इज सॅफ्रॉन स्टेजचा इंटरस्टेलर म्हणून रिसॉर्ट आहे. आणि होपफुली चांगला असायला हवा. तर बघू कसं राहणार. ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे पुढे सर्व काही माहीत पडेल. तर हम पोहोच गए हैं पहाड़ों में. आणि बापरे फुल तयारी. आता आम्ही नगरला पोहोचलो आहे आणि तिथे वरती रस्ता बंद. नगर नाही, नगर. नगर आपल्याकडे आहे. हे नगर आहे. नगर जे आहे ते. तर इथे आम्ही पोहोचलो आहे पण वरती रस्ता बंद असल्यामुळे आम्ही खाली जरा आलो. आणि इथे एक फेमस डिश आहे सिद्धू म्हणून, लोकल डिश आहे. सिद्धू नाही, सिद्धू. सिद्धू सिद्धू नाही, सिद्धू पाहिजे ते कॉमेंट्री करते ते वेगळे. तर रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे आम्हाला थोडा वेळ लागणार आहे वर जायला. आम्हाला ते ड्रायव्हर थोडा खाली घेऊन आले. त्यांनी म्हटलं की इथे एका ठिकाणी छोटंसं हॉटेल आहे जिथे एक लोकल डिश मिळते. इथे दाखव ही सिद्धू म्हणून. तर ती आता आम्ही ट्राय करू. तर आता आम्ही निघालो आहे आमच्या रिसॉर्टकडे. रस्ता ओपन झालेला आहे. 2 मिनिटाची खुशी होती आमची. पुन्हा आम्ही समोर आलो, रस्ता ब्लॉक आहे. तुला आणखी घेऊन देईन मग मी. असं वाटत आहे की संध्याकाळ होऊन जाणार आहे रिसॉर्टवर पोहोचायला. बघू आता काय होते. मित्रा केव्हा उघडणार आहे रस्ता? 10 मिनिटात. बघू आता 10 मिनिटं करत करत संध्याकाळी 6 वाजता. 10 मिनिटं करून करून कालपासून रस्ता उघडला नाही. पुन्हा रस्ता ओपन झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे रिसॉर्टकडे. आणि बायका जरा थकल्या दिसून राहिला आहे. आणि त्या ठिकाणी वर आहे आमचं रिसॉर्ट. ते जे व्हाईट डोम. सो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या रिसॉर्टवर. अरे गांजा. आणि गांजा नाही आहे तो. मग गांजाच आहे तो. गांजा आहे तो. हो गांजा आहे तो. काय गोष्ट करते गांजा. तुला कसं काय माहित गांजा असं असते म्हणून? इन्स्टा मीमवर दाखवतात ना गांजा. अरे बापरे. असं असतं. या साईडला आमच्या पायऱ्या उतरत आम्ही आलो आहे आमच्या स्टेला. हे आहे सॅफ्रॉन स्टेचं इंटरस्टेलर. खूप सुंदर व्ह्यू मिळतो इथनं, तुम्ही बघू शकता. अरे इकडे बघ, बसायला बंगडी वगैरे पण आहे. अच्छा, या अशा रूम्स आहेत आपल्या. ओके. आणि इथनं असं एक गेट आहे. ते डोम स्ट्रक्चर पण दाखव. या पण रूम्स आहेत. आणि ही आहे आमची रूम. एक झुला पण आहे खाली. वेलकम टू आवर रूम. आणि रूम मधला व्ह्यू पण दाखव. रूम मधून येणारा. हा आहे रूम मधून येणारा व्ह्यू. तर मी डोर ओपन करतो.
इकडनं आहे स्विमिंग पूल. कर ओपन. हे ओपन होत नाहीये. तर आपल्या कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक्स आलेले आहेत. चिअर्स. तर आता आम्ही चाललो आहे जेवण करायला. चला जेवण आलेलं आहे आमचं. और है क्या भैया बॉइल्ड यार टाकने की तो भैया ये क्या है? गांजा. अच्छा गांजे से चांगलीच पार्टी होणार आहे. थोडा व्हायचीच ताजी ताजी. तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:45. बायको रेडी होत आहे. कुठे बायको? ओ मेकअप वगैरे सुरू आहे. आणि भयंकर झोप घेतली आम्ही दुपारी. आज खूप आम्ही जास्त झोपायचीच थकलेलो कामं होतो. केले आहे. ओव्हरनाईट ट्रॅव्हल, त्यानंतर कारने या ठिकाणी पोहोचलो आम्ही कसं बसत. बाहेरचा व्ह्यू लाईट जास्त नसल्यामुळे काही खूप जास्त दिसणार नाही, बट आय विल ट्राय टू शो यू. हो हो चला. तर हा आहे बाहेरचा व्ह्यू आमच्या रूमच्या. आणि ही आहे छोटीशी त्रिभा. तर आता आम्ही इथून रिसॉर्टवरून निघून जाणार आहोत खाली विलेजमध्ये. नग्गर म्हणून विलेज आहे त्या ठिकाणी. तिथे एक जर्मन बेकरी म्हणून बेकरी आहे. तर तिथे जाऊन काहीतरी आम्ही पेस्ट्रीज वगैरे, केक्स वगैरे टेस्ट करू. कॉफी वगैरे घेऊ. मच नीडेड. मच नीड. बायको लेट होत आहे, चला. हो हो आले आले. हाँ हाँ चलो. इसका लॉक दे दीजिए ना. तर हे आहे खाली विलेज जिथे आम्ही जाणार आहे सध्या या जंगलातून. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे नग्गर विलेजमध्ये. हे तिथलं एक कॅफे आहे, तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी आहे बेकरी. अच्छा इथे जायचंय आपल्याला. जर्मन बेकरी. जर्मन बेकरी. पण ही जर्मनीत तर नाही हो. का बरं जर्मन बेकरी म्हणतात त्याला? जर्मन लोकांनी बांधली असेल मे बी. जर्मन लोक आले होते का भारतात राज्य करायसाठी? होऊ शकतं. जर्मन होते का इंग्रज होते? मग जर्मन का बांधली काय वाटते? काय रिझन असेल? अरे हे कुठे गेले? वेअर आर दिस गाईज? इकडे आहे का? ओके. कुठे गेले? अच्छा अच्छा. तर आता आम्ही काही पेस्ट्रीज वगैरे बघू आम्हाला खायसाठी. शेवटचे 2 दिवस. काय घ्यायचं? आम्ही 3 केक्स ऑर्डर केले होते. हा कुठला होता ताई? हा चीज केक, एक बनाना वॉलनट आणि कॅरेट केक. थँक्यू. चला ट्राय करा. करा ट्राय. पहिले आपण हा ट्राय करू. हा कॅरेटच आहे. चलो. तर कॉफी आलेली आहे आणि बायको कॉफीसोबत कॅन्डिड फोटो काढायचा प्रयत्न करून राहिली होती, पण ते फोटोज माकडासारखे निघाले. बरोबर. आता दे पोज. फोटो काढतो मी तुझं. दे पोज दे. बघ इकडे. आता कुठे पोच देऊ मी? तर आता बेकरीमधनं आम्ही निघालेलो आहे विलेजमध्ये. एका ठिकाणी फेस्टिवल सुरू आहे. मेला. होपफुली मेला.
जत्रा आहे या ठिकाणची आणि जत्रा. तिथे ना डान्स पण सुरू होता जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा. तर आता बघू तिथे Hopefully आता सुरू पण असला सुरू पाहिजे. आहे की नाहीये, तर होपफुली असला पाहिजे. तर या ठिकाणी खाली आहे ही टेम्पल, जिथे समोर त्यांचा लोकल डान्स वगैरे सुरू होता. सध्या बंद झालेला आहे आय गेस. तरी आम्ही खाली एक चक्कर मारून बघू. हां, या ठिकाणी स्टेज वगैरे लावला, इथे होता सुरू डान्स वगैरे. तर बघून येऊ, असलं सुरू तर ठीक, मंदिरात नाहीतर तरी जाऊ आपण. उद्याला पुन्हा. शॉप्स आहे, ज्वेलरी वगैरे आहे. बायको, काही घ्यायचं आहे का तुला? बघू शकते, बघून घे. काही आवडलं तर छोटं मोठं. एवढं तर काही विशेष वाटत नाहीये. चला मग आपण मंदिरात जाऊन येऊ. मंदिरात जाऊ. सो लेट्स गो टू टेम्पल. बघू मंदिरामध्ये काय सुरू आहे. आवाज तर भरपूर येत आहे, महाआरती वगैरे सुरू असल्यासारखं. नाही, मला वाटतं भजन सुरू आहे. भजन भजन आरती आरती भजन जे असेल ते. खाली भगवान का मंदिर है। हाँ जी, ये कौन से भगवान का मंदिर ये है? माता बाला त्रिपुरा सुंदरी। अच्छा, ओके. नाही अंधार आहे त्याचा थोडासा. कुकीज वगैरे आहे. कुकीज मन होतं मग तुझं, पण तू काही म्हटलं नाही मी ते कुकीज. नाही नाही, ठीक आहे ना, उद्या यायचंच आहे आपल्याला इकडे. करून घ्या तुम्ही. ये क्या है भैया? अच्छा, मंदिर है, बंद है अभी. एंट्री नहीं होती. मस्त आहे मंदिर, खूप सुंदर आहे, पण इथे एंट्री नाही आहे. तर नगरमधली आमची इव्हिनिंग चलो 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 चलो. याच ठिकाणी संपलेली आहे. आम्ही आता पुन्हा परत रिटर्न जाणार काका आहे. बोलवत होती, तिला चॉकलेट पाहिजे. तर आता आम्ही रिसॉर्टवर रिटर्न जाणार आहे आणि तिथे जाऊन डिनर वगैरे करू. तर आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या रिसॉर्टवर. छानशी लाइटिंग आहे. चल तिकडे डोम वगैरे दाखवू आपण. तर या ठिकाणी आहेत स्विमिंग पूल. चला, तर डिनरसाठी रेडी होऊ. आणि रूममध्ये भयंकर आम्ही पसारा करून ठेवलेला आहे. पण ठीक आहे, पसारा झाल्याशिवाय घरासारखी फिलिंग नाही आहे ना. साईडला आहे राधेश्याम आणि ऋतूची रूम. आणि त्यामध्ये एक खास एलिमेंट आहे, तर हा मून. ॲक्च्युली हॉटेलचं नाव इंटरस्टेलर आहे, तर या ठिकाणी पूर्ण ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्टशी रिलेटेडच आहे सर्व काही. खूपच सुंदर असा मून आहे. या ठिकाणी छोटे छोटे ॲस्ट्रॉनॉट्स. रिया मॅडम झोके घेत आहेत आणि अंधारात बघत आहेत. काय दिसत आहे तिकडे अंधारात? लाईट्स. माझ्या बायकोला जिथे जिथे झुले दिसत आहे तिथे तिथे झोके घ्यायला बसत आहे. या ना तुम्ही पण, आपण दोघे बसू शकतो. हो, बसू शकतो. तिथे तिथे लेटता पण येईल आपल्याला. कुठे? तिथे सकाळी. नाही, सध्या आपल्याला जेवण करायचं आहे. हा, सकाळी ठीक आहे. तर या ठिकाणी आता जेवणाची वाट बघणं सुरू आहे. मस्त सॉंग्स वगैरे, मैफिल रंगलेली आहे. आजचा शेवटचा व्हिडिओ. डे 3चे व्लॉग्स उद्या पुन्हा येतील.
तोपर्यंत स्टे ट्यून. टाटा बाय बाय गुड नाईट.